केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने विविध योजना, विविध घोषणा गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या आहेत. पण असं जरी असलं तरीसुद्धा आता मला नको आहे, ठेवा तुमच्याचकडे तो. तर त्यामध्ये विशेषतः महिलांना प्रवासामध्ये अर्ध्या शुल्कामध्ये प्रवासाची सवलत राज्य सरकारने जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला हे चित्र दिसतं आहे की महिला सक्षमीकरणाच्या योजना आणि त्याच्यासाठीचा सप्ताह देखील राज्य सरकारने जाहीर केलेला आहे. त्याचसोबत केंद्र सरकारने सभा आणि लोकसभेमध्ये महिलांना 1/3 आरक्षणाची घोषणा केलेली आहे. पण या जरी घोषणा होत असल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने सरकार स्वतःची राजकीय इच्छाशक्ती दाखवत असलं तरीसुद्धा महिलांवर होणारे अत्याचार, सुरक्षेचे प्रश्न, अपहरण असे अनेक मुद्दे आपल्याला स्त्रियांना ग्रासलेले दिसत आहेत. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी स्त्रियांना जेवढ्या प्रमाणामध्ये समाजाचा सहकार्य पाहिजे तेवढं समाजाचं सहकार्य मिळताना दिसत नाही. आणि या पार्श्वभूमीवर शासन ज्या घोषणा करतं विविध विकास कामांच्या, त्याची अंमलबजावणी किती झाली आहे याचा आढावा मी काही जिल्ह्यांमध्ये घेणार आहे. त्याचबरोबर महिलांच्यासाठी म्हणून नारी चेतना मोहीम अशा प्रकारची मी आजपासून हाती घेते आहे आणि ही मोहीम साधारणपणे 3 महिने चालेल. आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये मी लातूर, सोलापूर, त्याचबरोबर धाराशिव, त्यानंतर नाशिक, ठाणं, मुंबई, पुणे अशा विविध भागांच्यामध्ये महिलांशी या निमित्ताने संवाद साधणार आहे. विशेषतः शासकीय स्तरावरती जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा देखील घेतला जाणार आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांशी संवाद होईल आणि त्याची सुरुवात जी आहे ती उद्या तुळजापूरपासून सुरुवात होईल. आणि लातूरला आपल्याला कल्पना आहे की एका राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्तीचा 9 वर्षापूर्वी संशयास्पद खून झालेला होता आणि अशा वेळेला संशयास्पद मृत्यू झाल्यावरसुद्धा तो दडपण्याचा प्रयत्न चालू असताना मी स्वतः पाठपुरावा केला, मी जाऊन आले तिथे. त्याचबरोबर 5 विविध यंत्रणांनी त्याचा तपास केला. त्याला 9 वर्ष लागली आणि आता शेवटी त्यातले आरोपी आहेत त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. त्यामुळे त्या कुटुंबाची सुद्धा मी लातूरला जाऊन भेट घेणार आहे आणि त्या घटनेच्या संदर्भामध्ये तंदूर ते लातूर अशा प्रकारची काँग्रेसची संस्कृती आहे अशी टीका त्यावेळेचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि आता विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या सभेमध्ये केलेली होती. या पार्श्वभूमीवरती या नारी चेतना यात्रेचा कार्यक्रम आणि त्याच्या संदर्भातलं माझं प्रेस रिलीज आहे तो मी आपल्याकडे देतेच. याखेरीज बाकीचे देखील बरेच प्रश्न आहेत आणि म्हणून आज मी पुणे जिल्हाधिकारी यांच्याबरोबर जवळजवळ 6 विविध प्रश्नांवर आढावा घेतला आणि त्याच्याबद्दलची तपशीलवार माहिती देत असताना अष्टविनायक त्याच्यामध्ये कितपत पुढे आराखडा पूर्ण झालेला आहे, कुठे काम अडलेलं आहे, गडकिल्ल्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजनमधला 3% निधी द्यायचा ठरलेला होता, त्या निधीचा उपयोग कशा प्रकारे होणार आहे, एकविरा देवीच्या व्यवस्थापनामध्ये बऱ्याचशा अडचणी दिसून आल्या तर तिथल्या तहसीलदारांनाही ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा करून भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये या प्रकारे माझ्यासमोरच सूचना दिलेल्या आहेत. PMRDAचे जे आहेत CEO ते देखील आजच्या मीटिंगला उपस्थित होते. जिल्हाधिकारी राजेश देशमुख होते, जिल्हा परिषदेचे CEO होते, विजयकुमार मगर परिवहनचे जे प्रमुख आहेत ते हजर होते. तर या सगळ्यांशी बोलत असताना मी या 6 विषयांचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये अष्टविनायक आणि एकविरा देवीच्याबद्दलच्या झालेल्या सुधारणा, गडकोट किल्ले आणि त्याच्याबद्दल 3% DPCचा निधी कसा वापरला जातो आहे, त्याखेरीज आळंदीचा पाणी पुरवठा तो होत असताना मी एक निर्देश दिलेले आहेत की आळंदीचे स्थानिक नागरिक पाणी जे वापरतात आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडे वारीच्या वेळेला धर्मशाळा किंवा घरगुती धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी राहण्यास येतात आणि मग ती पाणीपट्टी पण यांनाच आळंदीवासियांना भरायला लागते. तर म्हणून हे पाणी बाहेरच्या अतिथींसाठी जे वापरलं जातं तो अधिभार जो आहे तो तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामधून त्या पाण्याच्या संदर्भात जलसिंचनाचं कसं नियोजन करता येईल हे फक्त आळंदीच नव्हे तर आळंदी, देहू आणि आपल्याकडे जेजुरी, वाल्हे ज्या भागातून वारी जाते तसंच इतर वेळेला वारकऱ्यांचं जिथे वावर असतो त्या ठिकाणी पाण्याच्या योजना विशेषत्वाने तीर्थक्षेत्र आराखड्यात त्याचाही विचार व्हावा. म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये फक्त रस्ते किंवा वाहनाच्या व्यवस्थांबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा वारकऱ्यांची आणि जी अतिथी गावं आहेत त्यांची झाली पाहिजेत अशा सूचना मी दिल्या.
त्याखेरीज PMRDAच्या अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक म्हणजे त्यांचा विकास आराखड्याचं काय स्टेटस आहे, काय सद्यस्थिती आहे ते विचारलं असताना त्यांना डिसेंबरपर्यंत तो करण्यास वेळ आहे, तरी नोव्हेंबरपर्यंत त्याला ते अंतिम स्वरूप देणार आहेत असं त्यांनी सांगितलं. परंतु जसा लोकशाही दिन जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त पाळतात तसं PMRDAचा जो भाग आहे तो पिंपरी चिंचवडमध्येही नाही आहेत आणि पुण्यातही येत नाही. मग तिथल्या नागरिकांनी कशा पद्धतीने संपर्क करायचा, आणि म्हणून मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आठवड्यामध्ये सोमवारचा जो दिवस आहे तो महिन्यातून एकदा किंवा लोकांची कशी गरज असेल त्याप्रमाणे दर सोमवारी तुम्ही जनतेच्या भेटीसाठी उपस्थित राहिलं पाहिजे, उपलब्ध राहिलं पाहिजे आणि ती माहिती सगळ्यांना द्या, असे देखील निर्देश मी PMRDAच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. याखेरीज पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये लेण्याद्री हे देवस्थान आहे, त्यांचा आराखडा जो आहे तो केंद्रीय देवस्थानाच्याकडे आहे. तसंच एकविरा देवीचं मंदिर ट्रस्टच्या ताब्यात आहे, पण आसपासचा परिसर जो आहे तो पुरातत्व विभागाच्याकडे आहे. त्याच्यावर MSRDCने मला जो पाऊण तासाचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे तिथे असं लक्षात आलं की एक वर्षभर केंद्रीय पुरातत्व विभागाच्याकडे अनेक परवानग्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत. तर त्याबद्दल मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिडला यांच्याशी पूर्वी बोलले होते. त्यांनी पुरातत्व विभागाच्या ज्या केंद्रीय सचिव आहेत त्यांच्याशी बोलून एकविरा देवीच्या विकास कामाला चालना देण्यासाठी तशा सूचना दिलेल्या होत्या. आणि आत्तासुद्धा जी पत्र प्रलंबित आहेत त्या पत्रांना माझ्याकडे प्रत देऊन मी सन्माननीय लोकसभेच्या अध्यक्षांच्या मदतीने पुरातत्व विभागाला चालना देऊन केंद्रीय पुरातत्व विभागाचे विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याखेरीज माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की जे आपलं राज्यामध्ये केंद्रीय पुरातत्व विभागाचे लोक असतात ते कुठल्याही प्रकारनी आमच्या जिल्हा नियोजनला किंवा जिल्हास्तरीय यंत्रणांना कुठलीही माहिती देत नाहीत. वर्ष 2-2 वर्ष पाठपुरावा केला तरी त्यात काय प्रगती झालेली आहे हे कळत नाही. तर त्याबद्दल मी त्यांना सांगितलेले की दर DPCच्या वेळेला त्यांनाही बोलवून घेत जा. त्यांनी येण्यात काही प्रत्यवाय केला किंवा विरोध केला तर त्याच्याबद्दल आम्ही आमच्या सगळ्या खासदारांच्या मदतीने नक्की केंद्रीय मंत्र्यांशी बोलू, पंतप्रधानांशी बोलू. आणि त्यांनी दर 3 महिन्यांनी या जिल्ह्यामध्ये आणि इतर जिल्ह्यातसुद्धा पुरातत्व विभागाची जी कामं प्रलंबित असतात त्याच्यात काय प्रगती झाली त्याचा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशा प्रकारचे मी निर्देश आज उपसभापती म्हणून पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा दिलेले आहेत. पुण्यामध्ये 12 स्पॉट्स असे आहेत की जिथे प्रचंड कोंडी होते. तर मग त्यात मेट्रोचा प्रश्न आहे, बाकीचे प्रश्न आहेत, नियमावलीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न, पाण्याचा प्रश्न, अशा मुद्द्यांवरती मी परत नोव्हेंबरपर्यंत त्यांना अहवाल देऊन त्यांची परत पुढची बैठक घेणार आहे. पण आजच्या बैठकीमध्ये या सर्व विषयांवर म्हणजे वाहतूक कोंडी असेल, आळंदीचं पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर पुणेकरांच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी देवस्थानं असतील त्याच्याबद्दल खूप चांगली चर्चा झालेली आहे. आणि सगळ्या ठिकाणी सर्व या देवस्थानांमध्ये जे फिजिकली डिसेबल आहेत किंवा विशेष गरजा आहेत त्यांना पायऱ्या चढण्यासाठी रेलिंग असावं, रोपवेच्या कामाला एकविरेला प्रगती करावी, तसंच सर्व ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या पुरेशा प्रमाणामध्ये गडकोट किल्ले आणि इतरत्रसुद्धा स्वच्छतेच्या बरोबर केली जावी, अशा मी सूचना दिलेल्या आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड याच्यातली काही स्थानं विकसित घेण्यासाठी ते घेत नाहीत 3% निधीमधून, तर तीसुद्धा काही आवश्यकता पडली तर या दोन्ही शहरातली आणि PMRDAमधलीसुद्धा काही स्थानं दत्तन करण्यासाठी घ्यावी, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. आणि जिल्हाधिकाऱ्यांचं मला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य या कामात मिळालेलं आहे. एक शेवटचा मुद्दा जाता जाता ते म्हणजे सरकारी जमिनी ज्या असतात त्या जमिनी काही वेळेला काही हितसंबंधी लोक स्वतःला वापरण्यासाठी घेतात आणि नंतर सरकारी मालमत्तेला आव्हान दिल्यासारखी परिस्थिती होते. तर येरवडा मनोरुग्ण रुग्णालयाच्या ज्या जमिनी आहेत त्याचं काय झालेलं आहे, त्या जमिनी आहेत का रुग्णालयाच्या ताब्यात का, त्याचाही काही पुढे प्रस्ताव होता, काही लोकांनी मागितल्या होत्या, त्याच्याबद्दलही मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता सर्वोच्च न्यायालयाचे असे निर्देश आहेत की मनोरुग्णालयाच्या जमिनी अशा कुणालाही दिल्या जाणार नाहीत आणि त्यामुळे त्या मनोरुग्णालयाच्या जमिनी ज्या आहेत त्या इंटॅक्ट आहेत, अशा प्रकारची माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. याखेरीज तुम्हाला काही विचारत असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता. धन्यवाद. विचारा ना, तुम्ही विचारा, उत्तर द्यायचं की नाही मी ठरवेन ना. तुम्ही जसं जमिनीचा आता विषय काढला तसंच पुणे पोलिसाचे माजी आयुक्त मीरा बोरवणकर यांनी काल एका पुस्तकातून तत्कालीन पालकमंत्र्यांवरच थेट आरोप केले की जे येरवडा पोलीस स्टेशनचा भूखंड होता तो तेव्हाचे पालकमंत्री जे होते त्यांनी त्याला विरोध केला होता आणि त्यांनी एका खाजगी बिल्डरला हे सगळं ती जागा दिली होती. काय तुम्हाला असं याबद्दल?
मला असं वाटतं की सन्माननीय अजितदादांनी त्याच्या संदर्भात स्पष्टीकरण ऑलरेडी दिलेलं आहे की मी कधी असं जमिनीच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही आहे म्हणून. परंतु गृह विभाग जो आहे तो सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तर मला असं वाटतं की कारागृहातून तो कैदी जो पळाला आणि बराच काळ दीर्घकाळ ससून रुग्णालयात होता, तर एवढी परवानगी कशी काय कारागृहाने त्याला दिली, एवढं त्याला आजारपण काय झालं होतं याची चौकशी गृह विभागाच्या ACS होम यांनी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर कारागृह जेलला त्या संदर्भातली पाहणी आणि चौकशी यांचा अहवाल सरकार घेणार आहे. परंतु स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही प्रकारांच्यामध्ये दोन्ही घटनांच्या संदर्भात काय वस्तुस्थिती आहे ती राज्याचे गृहमंत्री म्हणून तपासून घ्यावी असं मला वाटतं. ताई, दीपक केसरकर आज माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना युतीमध्ये येण्यास तयार होते, मात्र संजय राऊतांनीच हे न विचारता सगळी गोष्टी ज्या आहेत त्या शरद पवार आणि अजित पवारांपर्यंत पोहोचवल्या. तेव्हा ताई तुम्ही स्वतः उद्धव ठाकरेंबरोबर होत्या, काय सत्य ते आहे? आम्हाला असं आहे की आम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे होतो ते अनुयायी म्हणून होतो. त्याच्यामुळे ते सांगत होते की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षावर जायचं नाही आहे असं ते आम्हाला सांगत होते. आता त्यांना पलीकडच्या बाजूनी काय माहिती असेल ते वेगळ्या भूमिकेमध्ये होते, त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. परंतु आम्हाला अनेक जणांना जेव्हा 2019ला युती झाली आणि नंतर लोकसभेची युती झाली म्हणजे 2019ला, ते चांगलं वाटलं होतं की त्या काळामध्ये असं वाटलं होतं की राष्ट्रीय विकासाच्या आपण याच्यामध्ये राष्ट्रीय विकासाच्या मार्गावरती आपण सहभागी होऊ शकू या दृष्टिकोनातून आम्ही काही वेळेला मत व्यक्त पण केलेलं होतं त्यांच्याकडे. परंतु आमच्या पक्षामध्ये भूमिका जी होती ती कुठल्याही पक्षात तशीच असते की बॉस इज ऑलवेज राईट, त्या आमची भूमिका त्यावेळेला होती. परंतु सन्माननीय केसरकर यांनी जे भूमिका मांडलेली आहे ते मला असं वाटतं की त्याच्यावरती कोणी ना कोणी फॅक्च्युअल वस्तुनिष्ठ असं म्हणणं सांगितलं पाहिजे, तर त्यातलं काय सत्य आहे ते खरं समोर येईल असं मला वाटतं. मीरा बोरवणकरांसारख्या एवढ्या धडाडीच्या अधिकारी म्हणून ज्या प्रसिद्ध होत्या आणि आता त्यांनी पुस्तकातून जी माहिती दिली आहे त्यातून काही वेगळा उद्देश असण्याची शक्यता आहे का? ज्या पद्धतीनं कालपासून बातम्या येतात देशभरात, महाराष्ट्रात देशभरात हा विषय चर्चेला गेला की अजित पवारांनी एका भूखंडाच्या कामासाठी दबाव आणला होता. मी ते पुस्तक वाचलेलं नाही आहे. दुसरं कोणी मनुष्य जेव्हा एखादं स्वतःचं म्हणणं मांडतो त्याला त्यांचा काही हेतू असतो तेव्हा ते लिहित असतात असं मला एक लेखक म्हणून वाटत नाही. मी नुकतंच आता ऐसपैस गप्पा लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये काही कोणाला गौप्यस्फोट वाटू शकतात. त्यामुळे त्याच्यामधलं काय तथ्य आहे किंवा नाही याच्यापेक्षा एका वेगळ्या पद्धतीचं अनुभवांचं अंतरंग लेखिकेने मांडलेलं असतं, याच्या पलीकडे कुणावरती भाष्य मी करावं असं मला वाटत नाही आहे. आज एक काही जणांच्या निदर्शनाला आलं असेल तो आता त्यांच्या अंतर्गत पक्षातली भूमिका आहे. परंतु आज शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील यांनी आज नेते आणि उपनेते आणि सचिव जाहीर केलेले आहेत. त्यामध्ये जे आहे ते उपनेत्यांमध्ये अनेक महिला आहेत. जरी ते वेगळ्या पक्षात असले तरीसुद्धा एकूण राजकारणात स्त्रियांचा सहभाग वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून उपनेत्यांमध्ये महिलांना समाविष्ट केलेलं आहे. त्याच्याबद्दल मला ठीक वाटतं, ती योग्य गोष्ट झालेली आहे. नेते म्हणून जे केलेले आहेत त्याच्यात एकही महिलेचा समावेश नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की इतकं बाहेर समाजामध्ये प्रश्न विचारूनसुद्धा ज्यावेळेला एखादे पक्षश्रेष्ठी असं करतात की त्यांना ती एकही महिला त्यांच्या पक्षातली नेता करायला योग्य वाटत नाही. एक सचिव म्हणून त्यांनी महिला केलेली आहे, परंतु नेतेपदामध्ये महिला का असावी का असू नये हे पक्षश्रेष्ठी ठरवणार, पण नेता होण्याची लायकी किंवा क्षमता महिलांमध्ये नाही असं त्यांना वाटत असावं असं मला वाटतं. समाधान झालं तुमचं? पुरेसं ते आता आण प्रिंटआउट आण, त्याला दे दौऱ्याचे प्रिंटआउट प्रत्येकाला दे आणि व्हॉट्सअपला फॉरवर्ड करायला पाहिजे. आणि योगेशला जरा म्हणा प्रकट हो समोर जरा तू इकडे. बाकी काय विशेष इथं? मी काय तुम्हाला काय कॅमेरा बंद करा ना, काय माहिती विशेष काय? हां शॉर्ट्स घ्यायचे, घ्या 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 घ्या. मी आता 20 तारखेला पुण्यात आहे कार्यक्रमाला परत. तो एक हेमा लेल्यांचा कवितांचा कार्यक्रम आहे महिला प्रश्नावरती, गोले रोडला नेहरू हॉलला, त्याला आहे.
आणि संध्याकाळी शिवसेनेने एक कार्यक्रम ठेवलेला आहे सारसबागेमध्ये गरब्याचा, ते शुभेच्छा मी देणार आहे. आणि दुसरं एक मला महत्त्वाची अनाऊन्समेंट करायची की 23 तारखेला म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुणे विद्यापीठामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने महिला सुरक्षा आणि शाश्वत विकास उद्दिष्ट याच्यावरती एक महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या प्रतिनिधींना बोलवून एक परिषद ठेवलेली आहे. त्याचं उद्घाटन सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील करणार आहेत आणि मी त्या परिषदेचे अध्यक्ष आहे. सकाळी 11 वाजता पुणे विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम आहे. तर आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी सहकार्य करावं, त्याची माहिती मी आपल्याकडे पाठवते. आणि विशेषतः तरुण मुलींच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या संदर्भातली ही परिषद 23 तारखेला पुण्यात होणार आहे आणि नवरात्रात ती होते, त्याचं एक मला विशेष समाधान वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.